Cheers. वा 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 अक्षय पण मानलं तुला मी खरंच मानलं ग्रेट वार अरे खरं तर हे आधीच तू करायला हवं होतंस बघ ना आता आजीने खरं तर घरातला तू मोठा म्हणजे आजीने सगळे पेपर्स तुझ्या नावावरती करायला हवं ना पण नाही काय तू म्हणे सिरियस मला नाही पटलं हे मी का सहन करायचं काका अन्याय अजिबात करायचा नाही हे बघ अक्षय घाबरू नकोस तू आम्ही तुझ्या सोबत आहोत तुझ्या बरोबर आहोत अरे खरं तर ही सगळी प्रॉपर्टी सांभाळायला तूच योग्य आहेस तूच सिरियस नाही मला वाटतं मीच योग्य आहे हो म्हणजे काय मीच योग्य आहे हो काका मी पण काही कोणाचं ऐकणार नाही मला पटेल तेच मी करणार आहे अगदी बरोबर हो सगळं मी मिळवेलच माझाही हक्क आहे तो मी मिळवायला चाललोय बाय हुक और क्रुक कशाला उगाच त्याच्या नावावर आता या घरावर माझा हुकूम चालणार आई पेपर्स हे कसले पेपर आई अक्षयने तुमच्याकडून ज्या सह्या करून घेतल्यात ना ते हे पेपर आहे आणि सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलंय हो आता आम्हाला काही यामध्ये पडायचं नाहीये आमचं काम झालं नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की हे बरे झाले ना की मग आम्ही निघून जाऊ पण आजी तुमच्याशी जर कोणी वाईट वागत असेल तर ते आम्हाला नाही पाहत नाही आम्हाला कल्पना आहे तुम्ही सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्याच नावावरती करून देणार आम्हाला त्यात आनंद आहे पण भीतीही वाटते हो ना आता अक्षय ह्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं ना आम्हाला उद्या त्याने काही वेडवाकडं केलं तर अगं बाई मग आता मी काय करू मी काय म्हणते आई तुमच्याकडे जे पेपर्स आहेत ना त्यावर तुम्ही सह्या करून मोकळ्या व्हा म्हणजे उद्या प्रॉब्लेम नको यायला नाही का हो म्हणजे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो असं म्हणताय त्या दोघांची म्हणजे जे सपोजिटली माझे आई वडील आहेत त्या दोघांची कुंडली आहे यात एक नंबरची खोटारडी माणसं आहेत त्यांनी जे जे काही सांगितलं होतं ना आपल्याला सगळं खोटं साप खोटं आहे त्याने काय सांगितलं आपल्याला की त्या दयानंद काकांच्या भावानी आणि त्यांच्या पुतण्यानी त्यांना घराच्या बाहेर काढलं प्रॉपर्टी हडप केली जमीन जुमला सगळं हडप केलं सांगितलं होतं ना सगळं खोटं आहे उलट या दोघांनी बाहेर काढलंय त्यांना घराच्या आणि त्यांचं होतं नव्हतं ते सगळं ताबा केलंय हा श्रीमंत होते ते त्या दयानंद डोंगऱ्यांची जमीन प्रॉपर्टी सगळं होतं पण गेल्या 15 वर्षात सगळं उडवून टाकलंय या दोघांनी नसते शौक चुकीचं बिझनेस मॅनेजमेंट त्यात सगळा पैसा कमवलाय आणि काही नाही आहे त्यांच्याकडे तो दयानंद डोंगरे सांगत होता ना आपल्याला मुलींचा व्यवसाय अंडर प्रेशर करत होतो म्हणून सगळं खोटं आहे गेली अनेक वर्ष हा घाणेरडा व्यवसाय करतोय तो माणूस एक नंबरचे फ्रॉड आहे दोघं आणि आता क्लिअर झालंय त्या दोघांचा इथे येण्यामागचा हेतू एकच आहे आपल्याला लुबाडणं बस दॅट्स इट थँक्यू सो मच मामा थँक्यू सो मच ही माहिती तू आणून दिलीस त्यात काय थँक्स मी त्या दोघांना ओळखून होतोच पण एक मात्र बरं झालं त्यांच्याविषयी तुझ्या मनातला नात्याचा मोह दूर झाला खरंच आश्चर्य वाटतंय मला या असल्या माणसांचा मुलगा आहे मी खरं तर मम्मांचे आभार त्याने जन्मताच मला स्वतःच्या पंखाखाली घेतलं श्रेयस तू सरनाईक होतास आणि सरनाईकच आहेस आणि आता या नीच माणसांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे
ग. हो आजी, इतका काय विचार करताय? सह्या करून टाका, व्हा मोकळ्या तुम्ही. हो हो ना. करा करा, सह्या करा. बरं झालं, श्रावणीकडून घेतलेले पेपर्स त्यात हवे ते बदल करून वेळेच्या आत आजीच्या कपाटात ठेवले. झाल्या ना? हो, बरं झालं तुम्ही मला सावध केलं. थँक्यू. अहो आई, थँक्यू काय म्हणताय? आपल्या लोकांसाठी करतोय. येतो आम्ही. हा, चला हो चला. अरे चोरांनो, ओळखत नाही काय मी तुम्हाला? तुम्हाला वाटतंय तुम्ही मला उल्लू बनवलं, पण प्रत्यक्षात तुमचाच मामा केलाय मी. म्हातारीला मस्त घोळात घेतलंय. बस आता ठरलं, काय? आता मस्तपैकी दारू प्यायची. नाही 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 नाही, पार्टी तो बनती है. ही चिठ्ठी तू ठेवलीस का? चिठ्ठी चिठ्ठी बघू. तू लिहिलीस? छे, मी कशी लिही? मग तुम्हीच. आज तुला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, पण लक्षात ठेव, या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात. माझ्या लेकाला माझ्यापासून दूर करून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मेहनतीची प्रॉपर्टी हडपणार आहेस? तुझा बेत हाणून पाडायला आणि तुझ्या पापांवरचा पडदा सगळ्यांसमोर उघडायला मी येते. तयार राहा. अहो, मला ना नक्की असं वाटतंय की ही चिठ्ठी यशोधराने लिहिली. काय? यशोधरा? अगं ती काय नरकातून येणार आहे की काय चिठ्ठी लिहायला? उगाच काहीतरी उगाच डोकं चालू नकोस. अहो पण हे बघ, कोणीतरी मस्करी केली असेल ग. आपल्यावर जळणारे बरेच जण आहेत तिकडे, त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस. आता लक्ष केंद्रित करते आता पुढच्या प्लॅनवर, आपल्याला काय करायचं त्यावर. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. उद्या सकाळी लवकर उठून म्हातारी देवपूजेसाठी खाली येणार. त्याच वेळी ती जिन्यावरनं गडगडत आली तर हातपाय मोडून गपचूप बसेल. वा 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 वा. हॅलो. हा, आलो आलो, खालीच येतोय मी. काम तिथेच. हेल्मेट काढते. हे बघ, उद्या तुला फार मोठं काम करायचंय. बोला, काम काय? मी जे काम तुला सांगणार आहे ते काम जसंच्या तसं केलंस तर केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मी तुला 50 लाख देईन. 50 लाख? हो. जोखमीचं काम आहे ना? काम कसं करायचं ते नीट ऐक. उद्याच्या दिवसात आपल्याला सरनाईक कुटुंब संपवायचंय, तेही एका झटक्यात. कसं शक्य आहे राव? मी सांगतो तसं केलंस तर सगळं शक्य आहे. हा, पण जर का दगा दिलास तर तू ढगात, तेही झटक्यात. काय करतोयस? मी तयार आहे. काम काय? ऐक, काय सांगतो ते नीट ऐक. हो हो, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या लवकरात लवकर डिलिव्हरी करा. हो, एकदम फ्रेश पाहिजेत मला. हो, 4:30 वाजता सगळी तयारी करायची आहे, त्यामुळे फुलं वेळेत आली पाहिजे. माझ्या आजी सासूबाई सूर्योदयाच्या आतच उठतात. ओके, ठीक आहे, पाठवा. हो, हॅलो. काय 4:30 सूर्योदय? काय नवीन कसलं प्लॅनिंग आहे? आजींचा वाढदिवस आहे ना, मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी खूप मोठी पार्टी अरेंज केली आहे. पण तुला सांगू, त्यांचं मन सगळ्यात जास्त कुठे रमतं? त्यांच्या देवघरात. मी कितीतरी वेळा बघितलंय, त्यांची पूजा झालेली असते
तरी सुद्धा नुसत्याच बसलेल्या असतात त्या तासन तास देवघरात. खरंय, अगदी खरंय. म्हणून मी ठरवलंय की उद्या सकाळी त्या उठण्याच्या आत त्यांच्यासाठी देवघर फुलांनी सजवायचं, म्हणजे त्यांना छान सरप्राईज मिळेल आणि त्या खूप खुश होतील. सॉलिड आहेस तू. ही आयडिया मला कशी नाही सुचली? ठीक आहे ना, तुला सुचलं काय मला सुचलं काय, एकच आहे ना. हा ते आहेच. मग कधी येणार आहेत फुलं? आता तेच तर बजावत होते मी फोनवर की सगळं सामान आधीच आलं पाहिजे, म्हणजे कसं आजी सूर्योदयाच्या आधी उठायच्या आत आपलं सगळं सेट करून होईल. आपलं म्हणजे आपलं? हो, म्हणजे तू मला मदत करणार नाहीयेस का? अरे बापरे, अगं 4:30ला उठायचंय पहाटे. हे बघ, जेमतेम 4.5 तास राहिलेत उठायला. झोपणार कधी, उठणार कधी? उठूया ना, एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि आजींसाठी एवढं करूच शकतो मी ना. अलार्म लावते. वा 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 वा, सगळ्या पायऱ्यांवर व्यवस्थित तेल ओतलंस ना? हो, उद्या पहाटे पहाटे आजीबाईंची घसरगुंडी. पण काय का नाही नाही, आजीबाई घसरायच्या आधीच दुसरंच कोणीतरी घसरलं तर? हो, उद्या वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने कोणी लवकर उठू शकतं. मग थांबा, मी बघते काय करायचं ते. पकडा, मी आले जाऊन. हळू, नाही तर तूच पडशील. नाही नाही, आई, तुम्ही आता उद्या 5:30ला नाही तर 4:30ला उठणार आहात. चला, आता तुमचं सगळं तुमच्या नातवाचं नाही तर आमचं होणार आहे. आणि उद्या तर तुम्ही सगळे यशोधराच्या भेटीलाच जाणार आहात. फक्त तुम्ही व्हीलचेअरवर बसून केक खायचा आणि मग बूम. तू तयार पण झालास? अरे मग ठरलं ना आपलं सगळं. स्वतःच सगळं ठरवलंस आणि स्वतः झोपून राहिलीस. चल लवकर तयार हो. म्हणजे तू खरंच माझ्या बरोबर येणार आहेस? ऑफकोर्स. थँक्यू सो मच. मी आलेच फ्रेश होऊन. लवकर लवकर चल. आलेच. साडेचार? 4:30चा अलार्म मी कधी लावला? माझा तर रोजचा 5:30चा असतो. जाऊ दे, जाग आलीच आहे तर उठते. देवाजवळ जास्त वेळ बसता तरी येईल. एका अर्थी बरंच झालं म्हणा. सगळे उठायच्या आत पूजा करून घेते. चल लवकर. अगं किती वाजले बघ. आलेच. चल. एक मिनिट. अरे आता काय बाकी आहे? थांब, मला तर आवरू दे. चल, हे बघ किती वाजले. ती उठेल ना, ती तयार व्हायच्या आधी करायचंय ना सगळं. झालं. काय आजीबाई, बघता बघता 75 गाठलेत. आयुष्याची बेरीज वजाबाकी झाली. हाती काय आलं? असू दे असू दे, जे असेल ते असेल. आता हिशोबाच्या पलीकडे गेले वय. आता जेवढी वर्ष मिळतील ना तेवढी आनंदात घालवायची. हॅपी बर्थडे मॅडम. चला, आजचा दिवस खूप मोठा आहे हो तुमचा.
बरंच काही घडणार आहे आज. घाबरू नको अजिबात. मी धरलंय तुला, घट्ट धरलंय. सेफ आहेस तू. काय आहे? श्रेयस, पाय कसा सटकला रे? हे बघ श्रेयस, पायऱ्यांवर तेल पडलंय. म्हणजे मुद्दामून केलाय कोणीतरी, घातपाताचा प्रयत्न आहे हा. एक काम कर, तू इथेच थांब. मी अमृताला उठवतो, साबणाचं पाणी घेऊन येतो. हो, सावकाश जा. तू थांब इकडेच. सावकाश जा. आजी 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 थांब थांब थांब. काय झालं बाबा? घाबरवू नका रे मला असं. नाही सॉरी, आम्ही पॅनिक झालो एकदम. तू तिकडेच थांब. हा, आम्ही आहोत, घाबरू नको. अरे पण काय हा प्रकार काय आहे? तुम्ही पायऱ्या का पुसताय? अमृता हे घे, जातो. थँक्यू. ये तू, ये खाली ये खाली. सावकाश, घाबरू नको. सांगतो सावकाश. सांग ना, काय झालं काय? आजी, अगं या पायऱ्यांवर कोणीतरी तेल सांडवून ठेवलं होतं मुद्दामून. ही पडणार होती. नशिबाने मी बाजूला होतो म्हणून धरलं तिला पटकन. पण वास्तविक सकाळी सकाळी मीच लवकर उठून येत असते. आज चुकून तुम्ही दोघं आलात आणि तुमचा नंबर लागला. माझ्या जीवावर बेतलं असतं तर काय झालं असतं रे श्रेयस? मी यातून कधीच उठू शकले नसते. आजी शांत हो. तुम्ही दोघी म्हणता ना, देव आपल्याला सतत बघत असतो. तसंच म्हणायला हवं रे आता. अरे माझा रोजचा 5:30चा गजर असतो, पण आज का कोणाच तू 4:30लाच गजर वाजला. त्यामुळे मी उठून आले. म्हटलं चला, जाग आलीच आहे तर जावं खालती. आणि ह्या वयात आता मला झोप पण लागत नाही रे. म्हटलं जाऊन पटापट देवाची पूजा करावी. मग तुम्ही मुलं पण उठता, तुमची पण कामं सुरू होतात ना. म्हणजे हा आजींसाठी रचलेला सापळा होता. त्यांना त्रास देण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. बरोबर आहे तुझं. काल शकुंतला आणि दयानंद तुझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्या खोलीत माझ्या सह्या घ्यायला आले होते. ते आले आणि मग सह्या घेऊन मला म्हणाले, ह्या पेपर्समुळे तुम्हाला घातपात होऊ शकतो म्हणून. हॉरिबल माणसं आहेत. याच घरातली माणसं या थराला जात आहेत. आत्ताच्या आत्ता उठव सगळ्यांना. या सगळ्याचा छडा मला आत्ताच्या आत्ता लावायचा आहे. श्रेयस प्लीज प्लीज तू जरा धीराने घे. अगं श्रेयस, तुला माहिती आहे हे कोणी केलंय आणि याचे गुन्हेगार कोण आहेत ते. त्यामुळे आत्ता जर तू कोणाला विचारायला जाशील ना, तर तुला कोणीच सांगणार नाही की पायऱ्यांवर तेल कोणी टाकलं होतं. म्हणून प्लीज जरा पेशन्स ठेव प्लीज. काय सारखं तुम्हाला पेशन्स ठेव सांगतेस? मला तर असं झालंय, कधी एकदा सोक्ष मोक्ष लावतो या सगळ्याचा. अगं आजीच्या जीवावर उठली माणसं. हॉरिबल आहे. शेस थांब बाबा थांब. असं डोकं तापवून घेऊ नकोस. हे पण अरे त्या देवाचेच आभार मानूया आपण की त्यानं वाचवलं आपल्याला. तुम्ही चला देवघरात माझ्याबरोबर. चला या या दोघंही या. प्लीज शांत हो आता. आजी सांगतायत त्याप्रमाणे करूया ना प्लीज. चल.
बाळकृष्ण, आज तुला कशी विसरेन मी? माझ्या वाढदिवसाला त्यानं मला दिलेलं पहिलं गिफ्ट आहेस तू. श्रेयस तुझंच रूप आहे रे. जन्माला कोणाच्या कुशीत आला आणि वाढला कोणाच्या कुशीत. आज तर तुझे सगळे लाड होणार आहेत.